आता बातमी आहे पंजाबमधून। पंजाबच्या जालंधर मधल्या स्फोटाचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। बीएसएफच्या मुख्यालयाबाहेर रात्री 8 वाजता हा स्फोट झाला होता। पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये हा स्फोट घडलाय। पंजाब पोलीस आणि बीएसएफ कडून संयुक्त तपास सुरू आहे। डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू आहे। एकाच रात्री जालंधर आणि अमृतसर अशा दोन ठिकाणी स्फोट झालाय। अमृतसरमध्ये लष्करी छावणीच्या बाहेर हा स्फोट झाला। तर जालंधर मधलं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर चौकशीसाठी या डिलिव्हरी बॉयला आता ताब्यात घेण्यात आलाय। या भीषण स्फोटानंतर हा डिलिव्हरी बॉय बचावलेला आहे। मात्र या स्फोटाचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। भर रस्त्यात रहदारी असलेल्या भागात अचानकपणे डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये हा स्फोट झालेला आहे। एकाच दिवशी जालंधर आणि त्यानंतर अमृतसरमध्ये असा प्रकार घडल्याचं समोर आलंय। अमृतसरमध्ये तर एका लष्करी छावणीच्या बाहेर हा स्फोट झालाय आणि त्यामुळे आता या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू झाली आहे। अतिशय भीषण असं हे सीसीटीव्ही आहे। जालंधर मधलं हे सीसीटीव्ही आहे। रात्री 8च्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। डिलिव्हरी बॉयच्या स्कूटीमध्ये अचानकपणे हा स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला वेग आलेला आहे। या प्रकरणी या डिलिव्हरी बॉयलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे।